काय झालं? सांगा ना, काय झालं? भीती वाटते. भीती वाटते? आजपर्यंत एवढे चढउतार एकत्र पाहिलेत आपण. कित्येकदा असं वाटलं होतं की आपण एकमेकांना गमावू की काय, तरी आपण हार मानली नाही ना. मला माहिती आहे देवी आईचं कार्य कठीण आहे, पण हे कार्य आपण न घाबरता पूर्ण करायला हवं, हो की नाही? तर मी अद्वैत आहे, सुषेण नाहीये. एक सर्वसाधारण माणूस, एक सर्वसाधारण नवरा ज्याला त्याच्या बायकोची काळजी वाटते. माझ्या अद्वैत साहेबांना सुद्धा माहिती आहे आणि सुषेणला सुद्धा माहिती आहे की हे युद्ध देवी आई जिंकणार आहे. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाहीये. एकदा का मनोरमा आजीची शक्ती मिळवली की मग विरोचकाचा वध कोणीच थांबवू शकत नाही. तुम्ही इथे घरच्यांबरोबरच थांबा आणि त्यांची काळजी घ्या आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी माझ्या नवऱ्याला असं टेन्शन मध्ये नाही बघू शकत. हसताना किती छान दिसतं. आम्ही जातो. आबांचा फोन. स्पीकरवर. हा आबा, मी तुम्हालाच फोन करणार होते. मी आणि इंद्राणी आत्या बाबोशीला येतोय. बाळा, हे सगळं काही विपरीतच घडतंय ग. काय असं का बोलताय तुम्ही? काही झालंय का? नेत्रा, देवी आईच्या डोंगराच्या खालच्या जंगलात विरोचक नाहीये. नाही, कुठे गेला असेल मग? आबा माझं ऐका, विरोचक जिवंत आहे. तुम्ही आत्ताच्या आता तिथून निघा. आत्ताच्या आता घरी जा आबा. नेत्रा, पण एवढ्या उंचीवरून पडून सुद्धा विरोचक जिवंत कसा? आबा मी तुम्हाला सगळं सांगते, पण आत्ताच्या आता तुम्ही निघा तिथनं आणि अजिबात त्या जंगलाच्या जवळ पुन्हा जायचं नाही. हा ठीक आहे, निघतो मी. घरी पोहोचल्यावर लगेच मला फोन करा. हो हो, निघतोय. विरोचक काही करू शकतो आता, काही करू शकतो. कदाचित बाबूशीत काहीतरी घडेल किंवा विरोचक इथे येऊ शकतो. साहेब माझं ऐका, आम्ही गेल्यानंतर सगळी दारं खिडक्या सगळं बंद करून द्या आणि कोणी जरी आलं ना दारावर तर लगेच दरवाजा उघडू नका. हा, मी लगेच निघतो. फाल्गुनी, तू ओरडू नकोस ग. जरा शांत राहा. ओरडतेस कशाला? मी घरी सांगते, तिकडे काहीतरी होतं. मग बघूया आपण. फाल्गुनी, तू आधी खालती उतर बघू. नाही, मला भीती वाटते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आधी शांत व्हा. शांतपणे सांगा नक्की काय झालंय. मी सांगते. ती किचन जवळ काहीतरी करत होती. मी बाहेर चहा घेत बसले होते. इतक्यात तिला सरपटताना काहीतरी दिसलं आणि म्हणून ती घाबरली. नक्की काय दिसलं ताई? नाही माहिती.
पण काहीतरी सरपटताना दिसलंय मला. मी बघते. आय प्रॉमिस काहीतरी होतं. बघतायत. इथे तर काहीच नाहीये. नाही तुम्ही नीट बघा, काहीतरी ना ब्लॅक कलरचं होतं. नाग? नाग कसं येईल घरात? नेत्रा, विरोचक तर मेलाय ना? काकू, असं कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. ते दोघं बघतायत ना. थांबा. मला भीती वाटते. काकू, देवीच्या डोंगराच्या खालच्या जंगलात विरोचक नाहीये. विरोचक नागाचं रूप घेऊन तर घरात आला नसेल. नेत्र सांभाळून. सावकाश. ही तर साधी काळी पिशवी आहे. पिशवीला घाबरलीस तू? काय वहिनी, किती घाबरलीस तू? साधी पिशवी आहे ती. हरकत नाही, आता या विषयावर चर्चा नको. अरे नेत्रा, मला खरंच असं वाटलं की ताई, सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. गेले काही महिने आपल्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे भीती वाटणं अगदी साहजिक आहे. पण आता यापुढे असं घाबरायचं नाही. सगळं व्यवस्थित होणार आहे. मी आणि इंद्राणी आत्या जरा बाहेर जाऊन येतो. आत्ता? आत्ता कुठे? आमचं थोडं काम आहे, तेवढं करून येतो. अद्वैत साहेब घरातच आहेत. हा, तुम्ही त्यांच्या बरोबरच राहायचं आणि आम्ही आल्याशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही. आता निघायचं. चल. कागो, मला खरंच असं वाटलं की किचन मध्ये साप आहे, पण होतं काय, प्लास्टिकची पिशवी. पण साप, नाग, आता हे शब्दही नको ना या घरात. ती आस्तिका होती. कसलं डेंजर होतं ते सगळं. म्हणूनच मी घाबरली. स्टील आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. इट्स ओके. तू किती वेळा सॉरी म्हणणार आहेस आता? काकुमा, तनू, हे सगळं तेजसला नको सांगू प्लीज. तो ओरडेल मला. प्लीज 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 नको सांगू. हा, नाही सांगणार. मेसेज करेन पण. तनू. नेत्रा, कुठे जायचं? या बाजूला. काकू, नेत्रा आणि आत्या अचानक कुठे गेल्या? म्हणजे विरोचक डोंगरावरून पडलाय, म्हणजे विरोचक मेलाय ना आता. तूच मगाशी म्हणालीस की आता आपण नवीन सुरुवात करू शकतो. काकू, आर यू शुअर की दुसरं काही टेन्शन नाहीये आता?
नाही, पण तू असं का विचारतोयस? नेत्रा आणि आत्या अचानक कुठे गेल्या? आणि नेत्राच्या हातात तो काय होतं? लाल कपड्यामध्ये होतात ना, तलवार सारखा दिसत होता. नेत्रा पण लढाई करायला जाते तशी वॉरियर सारखी दिसत होती ना. एक्झॅक्टली, मला पण हाच प्रश्न पडलाय. एक मिनिट. नेत्राने आपल्याला काय सांगितलंय? कसलाही विचार करायचा नाहीये. त्यामुळे आता कुठलाही विचार करायचा नाहीये. आता फक्त एकच इच्छा आहे, सगळं व्यवस्थित झालंय हे नेत्राच्या तोंडून ऐकायचंय. आबा, बाबा हम्म. बाबा तुम्ही वर चला, आपण सगळे फाल्गुनीच्या रूम मध्ये थांबूयात. नाही आता नको, मी आता इथेच वाचत बसतो. बाबा असे एकटे नका थांबू इथे, तुम्ही चला माझ्या बरोबर. आबा, आबा, नेत्रा, इंद्राणी, आबा तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला घरी जायला सांगितलं होतं ना. मामा, तुम्ही इथे एकटे का थांबलायत? आबा, किती लागलंय तुम्हाला? काल दवाखान्यात जाऊन आलो होतो आपण. तुम्ही का ऐकत नाही? का थांबला तिथे अजून? नेत्रा, अगं विरोचक सापडला नाही म्हणून मला भीती वाटायला लागली. पण तुम्ही का आला तिथे? नक्की काय झालंय? आणि हे काय? अस्थि कट्यार. अस्थि कट्यार म्हणजे? आबा, मी 5वी पेटी उघडली. त्यात जो श्लोक आहे त्यात असं लिहिलंय की अद्वैत, अचानक असं का म्हणतोयस? काही झालेलं नाहीये, तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही चला ना प्लीज. तू माझ्यापासून काही लपवतोस का? अहो खरंच असं लपवण्यासारखं नाहीये काही. तुम्ही चला माझ्या बरोबर. चल अद्वैत थांब. अद्वैत माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग, तू काय लपवतोस माझ्यापासून? अद्वैत काय झालंय? बाबा विरोचक तिथून गायब झालाय. म्हणजे माझा संशय खरा ठरला. विरोचक जिवंत आहे. हो, म्हणूनच आम्ही इथे आलोय. बरं, तुम्ही आधी घरी जा, इथे थांबू नका. नाही, मी नाही जाणार घरी. आबा तुम्ही अगं पोरीनो, मी म्हातारा असतो म्हणून काय झालं? मी सुद्धा तुमच्या बरोबर या युद्धामध्ये सामील आहे ना. मला सुद्धा देवी आईची सेवा करू दे की. आणि खरं सांगू, एक चिंता मला सारखी सतावते. येणाऱ्या जाणाऱ्या कुणा गावकऱ्यावर विरोचकाने हल्ला केला तर, किंवा विरोचक गावात शिरला तर. म्हणून थांबलोय मी इथे. हो मित्र, मला सांग, जंगलाच्या दुसऱ्या बाजूला काय आहे? नदी. तिकडे असेल विरोचक. आत्या, मला वाटतं आधी आपण विरोचक ज्या ठिकाणी पडला ना तिथे जाऊन बघूया. तिथे थांबणार नाही तो इतका वेळ. तो निघाला असेल. इंद्राणी, एवढ्या उंचावरनं पडल्यानंतर साहजिकच तो जखमी झाला असेल. तो कसा जाईल? मामा, त्याच्याकडे माझ्या आईची वेदना बरी करण्याची दिव्य शक्ती आहे. तो स्वतःला सहज बरं करू शकतो. जंगलात जाऊन बघायचं. हो, चला. काय? आबांचा फोन आला होता. विरोचक तिथे नाहीये आता. पण हे कसं शक्य आहे?
आणि बाबा विरोचक आता तिथे नाहीये याचा अर्थ तू कुठेही असू शकतो, कदाचित इथे सुद्धा येऊ शकतो. म्हणूनच म्हणतोय तुम्ही असं एकटे नका थांबू इथे प्लीज. काही करून ती तिसरी शक्ती नेत्राला मिळायला हवी. तसंच होईल बाबा. इंद्राणी आत्या आहेत नेत्राच्या मदतीला, पण तुम्ही असं एकटे नका थांबू इथे. चल, आणि प्लीज हे घरात आत्ताच कोणाला नको सांगायला. उगाच टेन्शन येईल सगळ्यांना. बरोबर आहे तुझं. आणि सगळं नॉर्मल आहे असंच भासूयात, पण सायमल्टेनियसली खूप अलर्ट सुद्धा राहूयात. ठीक आहे. चल. ऐक अगं सावकार, अरे देवा, थांबा, फोन आलाय. हॅलो, हा बोला. हा बोला बोला, ऐकतोय. काय? अरे देवा, मी लगेच येतो तिथे. काय झालं आबा? फार मोठा अनर्थ झालाय. आपल्या गावातले आप्पा काका, त्यांचं प्रेत सापडलंय. मृत्यू झालाय त्यांचा. काय? आत्या, कदाचित विरोचकानेच. मला निघायला हवं. बरं मामा, मला सांगा, हे प्रेत सापडलं कुठे? आपल्या गावाजवळचा तो काळा डोह तिथे सापडलंय. निघतो मी. नाही आबा, थांबा. आम्ही सुद्धा येतो. वेडी आहेस का तू नेत्रा? अगं तू गावकऱ्यांसमोर कशी येणार? तुला विनाकारण गवतील ते. हा आबा, पण नाही नाही, ते काही नाही. तुम्ही दोघी जणी जंगलाच्या बाहेर थांबा, मी जाऊन येतो. आबा सांभाळून जा. आत्या, कदाचित आप्पा काकांचा मृत्यू विरोचकानेच घडवून आणलाय. मलाही तसंच वाटतं. आता काय करायचं? गावकऱ्यांसमोर जाऊ सुद्धा नाही शकत. मला असं वाटतं त्याला 5वी पेटी मिळाली नाही म्हणून त्याने रौद्र रूप धारण केलं असेल. आणि जर त्याने मृत्यूचं तांडव सुरू केलं असेल तर आता ह्यापुढे काहीही होऊ शकतं. काकू, काय झालंय? पुन्हा का आपल्याला सांगितलंय रूम मध्ये थांबायला? प्लीज विचारा ना. विचारते, पण तो टेन्शन मध्ये. तोच विचारा ना, पण काहीतरी घडेल ना. तुला सांग. हो, विचारते. आधी काय झालंय? तू टेन्शन मध्ये दिसतोयस, घाबरल्यासारखा वाटतोयस. काय झालंय का? ब्रो, काय झालंय सांग ना आम्हाला. आता तर विरोचक मेलाय ना. आता काय प्रॉब्लेम आहे? नेत्र आणि आत्याचा तुम्हा कुठे गेलं? आणि जाताना ते नेत्राच्या हातात काय होतं? लाल कापडात गुंडाळलेलं. हा, आधी तू काहीच का बोलत नाहीयेस? काहीतरी सांग ना, काय चाललंय? तुम्ही आधी सगळ्यांनी शांत व्हा. त्याला आत्ता काही विचारू नका. आता काही विचारू नका म्हणजे? आत्या, फोन देता का? ब्रो, इज एनिथिंग सिरियस अगेन? पाहिजे सांगा ना. तर टेन्शन घेते मला, प्लीज सांगा. हा नेत्रा बोल. हॅलो साहेब. काय झालं? साहेब, तिकडे सगळं ठीक आहे ना? हो. साहेब, खूप सावध राहायला हवं. तुम्ही तिथे सगळ्यांना सांगा. मित्रा, काय झालंय तिकडे? तुझा आवाज असा काय येतोय? साहेब, विरोचक घरी येऊ शकतो. मित्रा, येऊ देत, मी आहे इथे. पण आता खूप उशीर झालाय, तुम्ही दोघेही घरी या लवकर. नाही साहेब, विरोचक घरी येऊ शकतो ही फक्त शक्यता आहे. कदाचित असं सुद्धा असू शकतं की विरोचक गावात शिरलाय. म्हणजे
म्हणजे काही कळत नाहीये, सगळाच गोंधळ आहे. गावात आप्पा काका म्हणून एक जण होते, त्यांचं काळ्या डोहाजवळ प्रेत सापडलंय. काय